केली. ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स त्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे. पण याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर आहे. जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लॅन दिसत आहे मला. आणि ते कोण ह्याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे. लाडक्या बहिणींचे जे 1500 रुपये ते बंद करून आता 500 रुपये देणार आहे. नमो शेतकरी निधी म्हणून जो एक नवीन कार्यक्रम आहे त्या अंतर्गत फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत. 8 लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार आहेत. त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे. अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी, की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी आमच्या फायली मंजूर करत नाहीत आणि आम्हाला निधी देत नाही. आम्हाला म्हणजे कोणा? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो. म्हणजे तुमचे जे 5-25 आमदार आहेत गद्दार, ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले. त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवानगी तुम्हाला हवी आहे का? अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. काय म्हणाले? की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही हे जेव्हा त्याने टुमणं लावलं, तेव्हा अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्वाचं आहे. यापूर्वी सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल. पुण्यात पहाटे झालं, तुम्ही दिलेलं आणि तो तसाच्या तसा खरा ठरला, त्याचा कोणी इन्कार केला नाही. तुम्हाला सांगतो कोण? मग अमित शहा सांगतात की एकनाथ शिंदे सोबतमधलं बोलणं तुम्हाला नेमकं सांगतो कोण? माझं नाव संजय राऊत आहे आणि या संजय महाभारतात होता खूप, जो सगळं चित्र डोळ्यात आणि कानात साठवून. तर आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना, आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ते ट्विट केलंय 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ट्विट केलंय काल 3 नंबर शिंदेना दिलाय. एक कार्टून आहे ना ते. लोक आपापल्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत असतात. एका व्यंगचित्रकारांनी ती भूमिका मांडली तीच माझ्या मनामध्ये बोला. तर तुम्ही ते अमित शहानी दिलेलं उत्तर आहे किंवा अमित शहानी जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं, तर तुम्ही